कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं नेत्रा? गेले काही दिवस घरात बऱ्याच गोष्टी घडतायत। काही गोष्टी तुम्हाला सुद्धा जाणवल्या असतील। हो, जाणवलं। पण तूच म्हणाली होतीस की योग्य वेळ आली की सांगेन, म्हणून मुद्दाम काही विचारलं नाही। योग्य वेळ आली आहे का? आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे बोलवलंय। नेत्र, आता हे सगळं खरंच गरजेचं आहे का? अद्वैत, सत्य कधी ना कधीतरी कळणारच आहे। एवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं। आम्ही तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आलो। बऱ्याचदा तुमच्याशी खोटं सुद्धा बोललोय। पण आता मला तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायचंय, कारण आता आपल्या घरात खूप जपून राहायला हवं। गेले काही दिवस आपल्याला आपल्या घरात वारंवार नाग दिसलाय आणि त्या नागाने अद्वैत साहेबांना दंश सुद्धा केला। पण अद्वैत साहेबांना काही झालं नाही याचा अर्थ असा होत नाही की तो नाग बिनविषारी आहे। तो नाग खूप विषारी आहे, खूप भयंकर नाग आहे तो। नेत्रा, पण मग आधीला काहीच कसं झालं नाही? त्यामागे एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। पण मग रुपालीलाही कळायला हवंय। शेखर, रुपाली नाहीये, कुठे आहे ती? आधी बोलव ना तिला। नाही, रुपालीला ह्यातलं काहीही कळता कामा नये। का? तुमच्या काचं उत्तर आता नेत्रा जे सांगणार आहे त्यातून कळेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।